हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। तर मला खूप दिवसापासून कमेंट येत होत्या की ताई या ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई दाखवा म्हणून, कारण मी त्याचं फोटो स्टेटसला अपडेट करत होते, त्यानंतर पोस्ट टाकत होते, पण भरपूर दिवस झालं मी या व्हिडिओचं एडिटिंग केलेलं नव्हतं। फायनली मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ आज शेअर करते। सगळ्यांनी पूर्ण बघा, ट्राय करा, ब्लाउज कसा झाला मला नक्की सांगा। आणि त्याचबरोबर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास आहे, ज्यामध्ये मी खूप छान पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे। तुम्हाला काहीही शिलाईचं नॉलेज जरी नसेल ना तरी खूप छान तुम्ही ट्रेन होऊ शकता, तुमचा एक घरी बसून बिझनेस चालू करू शकता आणि मस्त असे ब्लाउज फिनिशिंग मध्ये कटिंग स्टिचिंग शिलाई करू शकता। समजा तुम्ही शिकलेले आहात तरी पण तुम्हाला ब्लाउज चांगले येत नाहीत, तुमचे भरपूर डाऊट आहेत ब्लाउज बद्दल, कटिंग बद्दल, शिलाई बद्दल, तर ते सुद्धा तुमचे नक्कीच ह्या क्लासमध्ये क्लिअर होतील। क्लास जॉईन करायचा असेल तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, या नंबरला मला फक्त एक मेसेज करा, तुम्हाला क्लासचे डिटेल्स मिळतील, किंवा गुगल प्ले स्टोर वरून प्राजक्ता फॅशन डिझायनर या नावाने ऍप्लिकेशन आहे, तर ते डाउनलोड करून लॉग इन करा आणि तिथून तुम्ही क्लास जो आहे तो परचेस करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला ब्लाउज क्लास तर मिळेलच, पण नऊवारी साडी क्लास पण आहे आणि ड्रेस क्लास सुद्धा आहे। बऱ्याच ताई अशा आहेत की आता ब्लाउज छान येतात शिवायला आणि आता ड्रेस शिकायची इच्छा आहे, तर ड्रेसचे तर व्हिडिओ जास्त आपल्या चॅनलवरती अपलोड होत नाहीत जेवढे ब्लाउजचे होतात, त्यामुळे तुम्ही ड्रेस क्लास जॉईन करून घर बसल्या सगळ्या प्रकारचे ड्रेस शिकू शकता। तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा ऍडमिशन घेण्यासाठी। आणि समजा तुम्हाला ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे ब्लाउजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, त्यामध्ये तुम्हाला 28 पासून 42 साईज पर्यंत पॅटर्न मिळतील। तर ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पार्सल कसं ऑर्डर करायचं आहे त्याबद्दल सुद्धा डिटेल मिळतील। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिली गोष्ट तर व्हिडिओ मोठा आहे कारण हा ब्लाउज आहे पॅडेड आणि मी एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लाउजचं कटिंग पण शिलाई पण दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण पूर्ण बघा, बरंच काही तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळेल आणि याच व्हिडिओवरून तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने शिकवते आणि जे मी शिकवते ते तुम्हाला समजेल का, म्हणजे तुम्हाला क्लास जॉईन करायला बरं पडेल। ठीक आहे, चालतंय। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। संपूर्ण या ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई बघा, काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये मेसेज करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते। ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, हा ब्लाउज मी तुम्हाला 30 साईज मध्ये दाखवत आहे। तर या ब्लाउजसाठी मी ब्लाउज पीस घेतलेला आहे, 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि याच्यासाठी 32 साईजचे मी कप्स घेतलेले आहेत। तुम्ही सेम साईजचे पण वापरू शकता किंवा एक साईज पुढची पण घेऊ शकता। मी 30 ब्लाउजचं फिटिंग आहे, पण आपण इथं घेतलेले आहे 32 साईजचे, जास्त काही फरक नसतो त्याच्यामध्ये, एखादी साईज पुढची घेतली तरी चालते। आणि याचं कटिंग मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरती दाखवते, पण तुम्ही सेम याच प्रकारे पेपर कटिंग करून नंतर कपड्यावरचं कटिंग पण करू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे आणि सेम आहे। ठीक आहे, तर आता डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायचं म्हटलं तर आपल्याला अस्तर हे 4 फोल्ड करून घ्यावं लागतं। तर ऑलरेडी डबल घडी आलेलीच असते अस्तरची, आपल्याला त्याला फक्त एका बाजूकडून फोल्ड करायचं आणि इथं आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। आता ही 4 फोल्ड घडी किती घ्यायची हे तुम्हाला सांगते बघा। जो काही आपला छातीचा चौथा भाग येतो त्याच्यामध्ये 1 इंच लुजिंग घ्यायचं आहे आणि 3 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। 3 इंच का ते तुम्हाला पुढे समजेलच, 3 किंवा 3.5 पण घ्या, कारण कमी पडायला नको। ठीक आहे, कारण कोस वगैरे असतो साईडला, त्यामुळे मग मार्जिन मध्ये कमी पडून जातं, म्हणून 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल। तर इथं बघा मी त्याच प्रकारे अस्तर जे आहे ते मोजून घेतेय, कारण विनाकारण अस्तर आपलं वाया जायला नको, जेवढं पाहिजे तेवढंच फोल्ड करून घ्यायचं। याच्यामध्ये आपला बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आरामात निघून जातो। तर मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे, मी आता याला कट करते। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग शिलाई दाखवते, त्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत बघितला पाहिजे। आता याच्यावरती आपण माप टाकायला सुरुवात करूयात। सगळं मेजरमेंट हे बॉडीवरून घेतलेलं आहे आणि हा बोट नेक मध्ये ब्लाउज आहे, फ्रंट डीप आहे, बॅक बोट नेक प्रकार आहे। तर आधी आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे। तर बघा इथे 13.5 इंच उंचीचा ब्लाउज तयार करायचा आहे, तर 14.5 इंच उंचीवरती मार्किंग करायचं। तुमची जी काही उंची असेल तयार करण्याची त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घेऊन तुम्ही इथं मार्किंग करून घ्या। तर मी 14.5 वरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। आता काय करायचंय, या लाईनच्या खाली आणखी 1 इंच घ्यायचं आहे, हे 1 इंच फ्रंट पार्टसाठी आहे।
ठीक आहे. तर ते नंतर आपण बॅक पार्टमधून कट करून कमी करतो, पण आता आपल्याला घेताना पूर्ण मापं सगळी ॲड करून घ्यायची आहेत. तर त्याच्याखाली 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर बॉडीवरून शोल्डर घेतलेले आहेत 14 इंच. तर त्याचा निम्मा भाग करायचा, तर तो होतो 7 इंच. 7 इंचामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे अर्धा इंच, तर टोटल 7.5 इंच. तर इथे मी 7.5 इंच शोल्डर घेतलेले आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे शोल्डर कमी जास्त असतात, असं काही नाही आहे प्रत्येक साईजला सेम शोल्डर मिळतील तुम्हाला, अजिबात नाही. कमी जास्त असतात तर ते मोजूनच घ्या. आणि जेवढे तुमचे शोल्डर आहेत त्याच्या निम्मी मुंडा उंची घ्यायची. तर मी 7 इंच घेतलेली आहे. ठीक आहे. आडवी लाईन मार्किंग केली. फोल्ड बाजूकडून आपल्याला इथं 7 इंचावरती एक मार्किंग करून वरच्या बाजूकडे ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे. याच्यानंतर याच लाईनवरती छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लुझिंग घ्यायचं आहे, म्हणजे 7.5 इंच चौथा भाग होतोय ना, तर 1 इंच लुझिंग ॲड केलं की 8.5 झाले. 8.5 वरती मार्किंग केलं, त्याच्यापुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं आणि त्याच्यापुढे आणखी 1.5 इंच घेतलेलं आहे. हे फ्रंट पार्टसाठी आहे, तर ते बॅक पार्टमधून नंतर आपण कमी करणार आहे. त्यानंतर इथे बघा कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग आहे 6.5 इंच. त्यानंतर 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी मार्जिन घ्यायचं आहे. तर जो काही चौथा भाग असेल तो घ्या. 1 इंच टक्स मार्जिन घ्या. त्याच्यापुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्या आणि त्याच्यापुढे 2 इंचाचं आपल्याला टक्स कट करायचं आहे ते, आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते करेक्शनसाठी घ्यायचं, ते शेवटी कळेलच तुम्हाला का घेतलंय ते. तर अशी ही सगळी मापं घेतल्यानंतर आपल्याला हे सगळ्या लाईन ज्या आहेत अशा जोडून घ्यायच्या आहेत. बघा ही आपली शेवटची लाईन आहे. त्यानंतर आतल्या पण जोडल्या तरी चालेल किंवा डायरेक्ट कटिंग केलं तरी चालेल. आता मी डायरेक्टच करते. इथे बघा कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, पण लहान साईज असल्यामुळे 1.5 इंचामध्ये आपला व्यवस्थित जो शेप आहे तो बसेल असं नाही, तो थोडा 1.25 इंचावरती सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे गोलाई देताना 1.5 इंचावरती मार्किंग करून द्या. आणि जास्त फुगा वगैरे जर ब्लाऊजमध्ये याचा प्रॉब्लेम असेल ना, तर थोडीशी आतून घेतली तरी चालेल. जशी की आत्ता बघा मी थोडी कमी करून घेतली आहे. तर अशा प्रकारे मी याला मार्किंग करून घेतलेलं आहे. या प्रकारेच कटिंग होणार आहे. तर इथं मी ही लाईन मार्किंग करते. ठीक आहे. तर हे जे आत्ता मार्क केलेले मार्जिन आहे ना, ते पूर्ण फ्रंटचं आहे आणि बॅकचं इथे आहे. तर याच्यावरती मी मार्किंग केलेलं आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला वाटेल मी आतला मुंडा कट केलाय, तर तो आतला मुंडा नाही, आतला मुंडा नंतर कटिंग करायचा आहे कटोरी पार्ट जोडल्यानंतर. तिथे 2 मार्किंग झाले मुंड्याचे, कारण फुगा एखाद्या कस्टमरला जास्त येतो ना, तर तो भाग कटिंग करून कमी करावा लागतो, त्यामुळे मी ते कट केलेलं आहे. आणि आता ह्याचे 2 भाग जे आहेत ते मी फोल्डवरती होतं ते कट केलेलं आहे. आता इथे एक माझ्याकडून म्हणजे विसरलेलं आहे, जे साईडला एक्स्ट्राचं राहिलेलं कापड होतं ना, ते मी चुकून कट केलेलं नाही, तर ते कट करून घेऊयात. बॅक पार्टमधून उंची कटिंग केलेली आहे, जी एक्स्ट्रा आपण फ्रंटसाठी घेतलेली होती ती कमी केली. आणि आता इथे बघा जे माझ्याकडून विसरलेलं माप आहे ते मी पुन्हा हा पार्ट याच्यावरती ठेवते आणि साईडने कट करते. ठीक आहे. बघा हे एक्स्ट्राचं होतं ना, हे मी कट करून कमी केलं अशा प्रकारे. आता बॅक पार्टमधून सुद्धा जे आपण साईडला 1.5 इंच आणि जे खाली 2 इंच वाढवलेलं होतं ते कट करायचं आहे. म्हणजे हा झाला आपला बॅक पार्ट. गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती करायचं आहे, त्यामुळे मी ते अस्तर साईडला ठेवलं. आता डायरेक्ट आपण फ्रंटची मापं टाकून घेऊयात. तर फ्रंट डीप नेक आहे आणि याची गळारुंदी मी ठेवलेली आहे 3.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर गळ्याची उंची जी काही तयार करायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करा. 6.5चा गळा तयार करायचा आहे. मी 7 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार केला आणि गळारुंदी 3.5 ठेवलेली आहे आणि अशी गोलाई देऊन घेतली. जास्त पसरट करायचं नाही, खाली थोडा लहान घ्यायचा आकार आणि वरच्या बाजूकडे तो पसरतो. ठीक आहे. आणि खालच्या बाजूकडे बघा 4 इंचावरती फोल्ड बाजूकडून आडवा टक्स मार्किंग केलेला आहे मी. आणि उंची आपल्याला घ्यायची आहे, जी काही आपली टक्स उंची असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचे आहेत. तर इथे मी मार्किंग केलेलं आहे 11 इंचावरती. त्यानंतर सरळ लाईन मार्किंग केली तशीच पूर्ण खाली. आणि मुंड्याच्या बाजूकडून आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. जास्त खालून घेऊ नका, बरेच जण काय करतात खालून घेतात, त्यामुळे परफेक्ट तो आकार येत नाही. आणि 2 इंच टक्स रुंदीचं मार्किंग करायचं, त्याच्यामध्ये हा शेप मिळवून घ्यायचा आहे. वरच्या बाजूकडे अर्धा इंचचा टक्स कट होणार आहे, तर इथे अर्धा इंच मार्किंग करून याच्यामध्ये हा आकार असा मिळवायचा आहे. प्रॉपर प्रिन्सेसचा शेप येतो छान व्यवस्थित दिला तर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता करायचं आहे मार्किंग प्रमाणे कटिंग. बघा आता हा जो गळा आहे तो पण मी कट करते, कारण याला मी पायपिंग करणार आहे. तुम्हाला जर पेपर कॅनव्हासवरती बनवायचं असेल तर गळ्याचं कटिंग नाही केलं तरी चालेल. आता हे दोन्ही पार्ट जे आहेत ते मी असे पूर्ण तयार करून घेतलेले आहेत. पॅडेड ब्लाऊज आहे हा. तुम्ही हा सेम याच प्रकारे विदाऊट पॅडेड सुद्धा बनवू शकता.
त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय बघा, जे आपण फ्रंटचं पार्ट आता कट केले ना तेच आपल्याला डबल कटिंग करायचे, कारण ब्लाऊज पॅडेड आहे तर पॅडेडला पण एक अस्तर लागतं, मेन फॅब्रिकला पण एक अस्तर लागतं, तर ह्याला ना डबल अस्तर यूज होत असतं, म्हणून अस्तर सुद्धा ह्याला जास्त लागतं, अर्धा मीटर एक्स्ट्रा. तर मी याच्यावरती बघा हे आहे असे पार्ट ठेवून पिनांनी त्याला व्यवस्थित सेट केलं आणि अगदी त्याच प्रमाणे कटिंग करून घेते. कुठेही काहीही वाढवायचं नाही, अगदी आहे असं आपल्याला हे पार्ट आहे ते कट करून घ्यायचे. आता मी डायरेक्ट करते, पण तुम्ही मार्किंग करून कटिंग केले तरीही चालेल किंवा असं याच्यावर ठेवून कट केले तरी चालेल. फक्त व्यवस्थित कटिंग करा, कुठलाही पार्ट कमी जास्त करू नका. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कटिंग शिलाई दाखवते. व्हिडिओ थोडा तुम्हाला स्पीडमध्ये वाटला तर तुम्हाला तिथं सेटिंगचा एक ऑप्शन असतो, त्याला क्लिक करून तुम्ही स्पीड कमी करून सुद्धा हाच व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आता भरपूर सगळे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पॅडेड ब्लाऊजमध्ये. तुम्ही जर पहिल्यापासून चॅनलवरती असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल कटिंग शिलाई मी कशा प्रकारे करते ते. बघा हे दोन्ही पार्ट आपले डबल अस्तरचे कटिंग झालेले आहेत, म्हणजे फ्रंटला आपलं डबल अस्तर कट झालेलं आहे, बॅक कटिंग झाला. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. बाही कटिंग करण्यासाठी अस्तर आपल्याला 4 फोल्ड घ्यायचं आहे पुन्हा एकदा. ठीक आहे. हे जे अस्तर आहे ते असं 4 फोल्ड घ्यायचं आहे. आता ह्याची शॉर्ट बाही आहे तर मी उंचीप्रमाणे अस्तरला फोल्ड केले. बघा तुम्हाला छोटी घडी दिसते ना, तर ही उंचीप्रमाणे आहे. तर बघा 5 इंचाची बाही बनवायची असेल तर 6 इंच आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. मी अगोदर उंचीचं माप घेते आणि घडी कितीची घ्यायची आहे, 8.5ची. जेवढी आपण चेस्टला घेतलेली आहे 8.5 इंच तेवढीच घडी याला पण घ्यायची. तुमची बाही या प्रकारे जरी तुम्ही ही केली, कट केली आणि कमी पडत असेल तुम्ही अर्धा इंच घडी वाढवू शकता, पण काही गरज नाही. 8.5ची घडी एकदम परफेक्ट बसते. जी काय पण छातीला घडी टाकलेली आहे सेम तीच घ्यायची बोटनेकमध्ये, आणि डीप नेकमध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा कंपल्सरी घ्यायचंच आहे. 3.5 इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे, म्हणजे हे कॅप हाईटचं मार्किंग केलं मी 3.5 इंच. आणि आपल्याला बाहीचा द्यायचा आहे शेप. ठीक आहे. हलक्या हाताने द्यायचा आहे गोलाई, एकदम परफेक्ट बसते बाही. इतर कुठलेही मार्किंग जास्त करायची गरज नाही. आपल्याला अशा प्रकारे फ्रंट साईडची गोलाई देऊन घ्यायची आहे. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचे. दंडघेर आहे याचा 5.5 इंच आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुमचा जो काही दंडघेर असेल तो घ्या, कमी जास्त असतो, प्रत्येकाचा सेम नसतो. आणि याला अशा प्रकारे कट करायचे. बघा मी संपूर्ण अस्तर तुम्हाला खूप डिटेलमध्ये कट करून दाखवलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदाच हे ब्लाऊजचं कटिंग करणार असेल तर मी सांगेन अगोदर पेपर कटिंग करा याच प्रकारे, आणि नंतर मग तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्ही डायरेक्ट पुन्हा कपड्यावरती कटिंग करू शकता किंवा पेपरसुद्धा कटिंग करू शकता, कसंही. आता आपल्याला काय करायचंय, हे सगळे पार्ट जे आहेत ना ते मेन कपड्यावरती कटिंग करायचे. तर हा जो मेन कपडा आहे त्याला हे बाहीसाठी वर्क दिलेला आहे, जे अतिशय कमी आहे, पण साईज पण छोटी असल्यामुळे मी याच्यामध्ये ह्याला व्यवस्थित बसवेन. तर मी मेन कपडा जो आहे तो व्यवस्थित त्याचा मध्य काढून 4 फोल्ड केलेला आहे. तुम्हाला दिसतंय एका बाजूकडे कपडं खूप जास्त शिल्लक आहे, कारण समांतर पाहिजे आपल्याला म्हणून. तर एकाच कुठल्या तरी बाजूकडे मी त्याला जॉईंट देणार आहे. तर अशा प्रकारे मी याला कट करून घेतलं. ठीक आहे. अगोदर मी बाहीचं कटिंग केलं, कारण वर्कचा जो भाग आहे तो मला बाहीवरती घ्यायचा आहे. फ्रंट डीप बॅक बोट नेक पॅडेड असा ब्लाऊज आहे हा. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दाखवत आहे. आणि इथे नाही समजलं, तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकायचं असेल, प्रत्येक साईजसाठी ब्लाऊज तुम्हाला बनवायला यावे असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून कुठल्याही साईजसाठी परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता. ठीक आहे. आता बघा मी बाहीचं कटिंग झाल्यानंतर जो ह्याचा बॅक पार्ट आहे तो कट करते. तर मी त्याला ठेवलेला आहे फोल्ड बाजूकडे. आठवणीने त्याला फोल्ड बाजूकडेच ठेवा. चुकून काय करतो आपण गडबडीमध्ये ओपन बाजूकडे ठेवून कटिंग करतो, किंवा कधी कधी कपड्यावरची डिझाईन पण बघत नाही, असंच कटिंग करतो आणि कट झाल्यावरती लक्षात येतं की हे उलटं कटिंग झालेलं आहे. तर डोकं शांत ठेवून कटिंग करा. 5 मिनिटं वेळ लागू देत, पण मेन कपड्यावरचं कटिंग करताना डोकं शांत ठेवून विचार करून कटिंग करा. ज्यावेळेस प्लेन कपडा असतो तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही, पण एक साईडला डिझाईन असते तेव्हा मात्र आपल्याला पार्ट व्यवस्थित चेक करून ठेवायला लागतात, नाहीतर सगळ्या ब्लाऊजवरती उलटे सुलटे पार्ट डिझाईन दिसतात आणि ते खूप विचित्र दिसतं. आता मी इथं लगेच हा ठेवलेला आहे याचा साईड पार्ट. उरलेल्या कपड्यामध्ये त्याची कटोरी पण कट करेन, आणि हा पीस मोठा होता त्यामुळे यातून बराच कपडा शिल्लक राहिला, साईज लहान असल्यामुळे. ठीक आहे. तर जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी कटोरीसाठी कपडा फोल्ड केलेला आहे बघा, म्हणजे साईडचा पूर्ण अखंड एक तुकडा शिल्लक राहतोय. आपण अशी कपड्याची बचत करून कमी कपड्यामध्ये सुद्धा कटिंग करू शकतो. तर हे फक्त लहान साईजमध्येच पॉसिबल आहे. ज्यावेळेस मोठी साईज असते 40, 42, 38 आणि बाही लॉंग असते 10 इंच 11 इंचाची, तेव्हा मात्र कपडा अजिबात शिल्लक राहत नाही.
तर व्यवस्थित कटिंग करा, सगळं पिसावरती ठेवा, अस्तर कुठला कुठे बसतोय, पुरतंय का हे सगळं चेक करा आणि मग कटिंग करा. हा पीस मोठा होता त्यामुळे मी डायरेक्ट कट केला आणि मला माहिती होतं की याच्यामध्ये सगळे पार्ट बसतील, पण तुम्ही असं डायरेक्ट कटिंग करू नका. अगोदर चेक करा सगळे पार्ट बसतायत का आणि मगच त्याचं तुम्ही कटिंग करा. आता बघा मी सेम इथं अस्तरला मेन कपडा जोडून घेते, म्हणजे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवलं, सगळीकडे शिलाई दिली आणि याचं साईडने अस्तर कट करून घेतलं. म्हणजे जो एक्स्ट्रा राहिलेला कपडा जो होता अस्तरपेक्षा जास्त तो मी कट केला. याला फोल्ड केलं, सेंटर लाईन मार्किंग करून घेतली सरळ बाजूकडे. याचं कटिंग करायचं आहे आपल्याला पेपर कॅनव्हासवरती. येथे मी घेतलेला आहे पेपर कॅनव्हास फोल्ड आहे. 3.5 इंच इथं गळा रुंदी घ्यायची आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी इथे 10.5 घेतलेली आहे आणि याचा अगोदर असा बॉक्स तयार केला. आता ह्याचा जो गळा आहे ना तो 2 पार्टमध्ये होईल, तर वरचा 3 इंच उंची घेतलेली आहे आणि गोलाई देऊन घेतली मी. आणि जो काही राहिलेला भाग आहे, ठीक आहे, बघा इथं 3 इंचावरती मार्किंग करून मी असं बॉक्स करते म्हणजे समजेल तुम्हाला. आता जेवढा राहिला आहे ना त्याचा सेंटर काढायचा आणि असं मी ह्याला या प्रकारे लाईन मार्किंग करून हा शेप बनवत आहे. ठीक आहे, थोडं कापणी टाईप येतो हा. तुम्ही इथं कुठलाही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, ड्रॉप घ्या, चौकोन घ्या, गोल घ्या, जो पाहिजे तो घेऊ शकता. कस्टमरने जो सांगितलेला होता तोच मी इथं बनवलेला आहे आणि खूप छान दिसतो हा घातल्यानंतर. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर मी याला बाहेरच्या मार्किंगप्रमाणे कट केलं. त्यानंतर हा पेपर उलटा करायचा आहे आणि हेच मार्किंग डार्क करायचे. ठीक आहे, दिसत नव्हतं म्हणून मी पुन्हा एकदा डार्क करून घेतलं, म्हणजे ते आता मला इकडे दिसत आहे. अखंड मार्किंग होतं यामुळे. बघा गळे बनवायला खूप सोपे जातात, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला गळे बनवता येत नसतील तर या प्रकारे तुम्ही गळे बनवायला चालू करा. परफेक्ट फिनिशिंग, परफेक्ट मेजरमेंट येतं. कमी जास्त गळ्याची उंची वगैरे होत नाही, आकार बिघडत नाही. ठीक आहे, असा अखंड झाल्यानंतर आता ह्याला लावून घ्यायचा आहे आपल्याला अस्तर. तर अस्तरवरती मी हा पेपर ठेवला, एक सेंटरला शिलाई देऊन घ्यायची. साईडने जेवढं फोल्ड करायचं आहे तेवढं अस्तर ठेवून बाकीचं कट करायचं आणि पटापट त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा मी फोल्ड करण्यापूर्वी थोडं जास्तच ठेवा, अगदीच कमी ठेवू नका. काय होतं कमी ठेवलं की अस्तर आपल्याला फोल्ड करायला पकडता येत नाही आणि त्यामुळे बराच वेळ पण जातो, फिनिशिंग पण चांगलं येत नाही. त्यामुळे कटिंग करताना थोडं जास्त कट करा आणि फोल्ड करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करा, ते बरं पडतं. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. त्यामुळे काय होतं, व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन मिळते तुम्हाला आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही नोटिफिकेशन आल्यामुळे. आणि त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला कुठला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथून ॲडमिशन घेऊ शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. तर अशा प्रकारे मी बरोबर ह्याच्यावरती पेपर कॅनव्हास ठेवला, सेंटर लाईन मॅच करून आणि त्यानंतर जे काही आपण पेनाने मार्किंग केलेलं होतं गळ्याच्या आकाराचं त्याच्यावरून मी शिलाई देऊन घेतलेली आहे. मध्यातून आपण त्याला कट करणार आहे म्हणून 1.5 इंचाचा मध्ये गॅप ठेवायचा आहे. अगदी चिटकून शिलाई करू नका. आणि याला मी आता आतून कट करत आहे. कट करताना थोडंसं इथे आपल्याला कापड ठेवून कटिंग करायचे, म्हणजे 1.5 इंच तुम्ही ठेवून कटिंग करा. जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे व्यवस्थित कट द्या. कॉर्नरमध्ये कट व्यवस्थित आले तरच आकार व्यवस्थित येणार आहे. गोलाईवरती पूर्ण कट देऊन घ्या. बघा हे कट तुमचे छान दिले पाहिजेत. कॉर्नरवरती जास्त कपडा पण ठेवू नका, नाहीतर मग कॉर्नर बाहेर निघत नाहीत. तर हे पूर्ण झाल्यानंतर आता मी तुम्हाला एका बाजूकडचं दाखवते काढून. तुम्ही आतून प्रेस करून पण काढू शकता किंवा वरच्या बाजूकडून हलक्या हाताने असं खेचून पण हे कॉर्नर आहेत ते असे बाहेर काढू शकता. मी एक दाखवते, तुम्ही दुसऱ्या प्रकारचा म्हणजे दुसऱ्या बाजूकडचा काढून घ्या असाच. ठीक आहे, आता हे पूर्ण याच्यावरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून. आता इथे बघा मैत्रिणींनो, मी याला लावणार आहे दोरी पायपिंग, जी मी ऑलरेडी तयार करून ठेवली आहे. माझ्याकडे एक्स्ट्रा तयार केलेलं असतं त्यामुळे मी पटकन लावते. आणि तुम्हाला जर लावायची नसेल तर तुम्ही याला लेस लावू शकता किंवा तुम्ही याला प्लेन सुद्धा ठेवू शकता तुम्हाला आवडत असेल तर. इथं तुमची चॉईस आहे तुम्हाला काय करायचं आहे याच्या गळ्याला. ठीक आहे, मी कस्टमरने सांगितल्याप्रमाणे छान अशी याला दोरी पायपिंग लावून घेतली, पण लेस लावून सुद्धा गळे खूप सुंदर दिसतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही इथं ॲड करा. मी टक्स घेत आहे बघा, 4 इंच 4.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी या साईजचा मी टक्स घेतलेला आहे. टक्ससुद्धा तुमचा अगदी एका रेषेमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून उंचीचं समांतर दोन्ही बाजूकडचे टक्स घ्यायचेत, कमी जास्त करू नका.
टक्स घेतल्यानंतर क्रॉस कटिंग करायचं आहे. जे कमरेमध्ये कोस येत असतो बघा, टक्स घेतल्यानंतर उंची कमी जास्त होते ना, तर इथं अर्धा इंच हे असं क्रॉस कटिंग केलं की कमर आपली एका रेषेमध्ये दिसते. तर अर्धा इंच सगळ्या ब्लाऊजला तुम्ही कट करू शकता. आता लगेचच याला कमरपट्टी बसवायची आहे. कमरपट्टी बसवण्यासाठी इथे मी डबल फोल्ड अस्तरची पट्टी घेतली आहे, पण तुम्ही सिंगल लावू शकता. अस्तर जास्त शिल्लक असेल तर डबल लावू शकता. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई द्यायची आहे. त्यानंतर पट्टी करायची आहे अशी बाहेरच्या बाजूकडे, वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारला शिलाई द्यायची आहे. मी पूर्ण कमरेला गळ्याला दोरी पायपिंग लावणार आहे. मी तुम्हाला पुढच्या गळ्याचं पायपिंग दाखवते कसं करायचं ते. याला आतूनच डायरेक्ट मी तयार केलेलं आहे ते लावून घेतलं आणि तुम्हाला इथं दिसत असेल किती सुंदर ह्याचा लुक दिसतोय. दोरी पायपिंगमुळे आतून बाहेरून प्रॉपर फिनिशिंग आलेलं आहे. हे तुम्हाला सगळं क्लासमध्ये शिकायला मिळेलच. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, बाही मी अस्तर त्याचा आधी फोल्ड करून घेते, कारण त्याला मिरर असल्यामुळे ना मी त्याला फोल्ड करू शकत नाही आहे, म्हणून अस्तरलाच फक्त मी अर्धा इंच असं दोन्ही फोल्ड करून घेतलं. आणि खाली फिनिशिंग आहे ऑलरेडी त्या कपड्याला, त्यामुळे मी डायरेक्ट त्याला आतल्या बाजूकडून अस्तर लावणार आहे. पण मी सेंटर काढला दोन्हीचा पण, अस्तरचा पण आणि मेन कपड्याचा पण, कारण अगदी सेंटर टू सेंटर व्यवस्थित पकडलं की दोन्ही बाजूकडे डिझाईन सेम राहते. पूर्ण अस्तरला शिलाई देऊन याचा पण एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे. असे मिरर वगैरे असतील तर जिथे जिथे आपल्याला शिलाई करायची आहे ना तिथले पटापट काढून टाकायचे आणि मग शिलाई करायची, नाहीतर सुई तुटते. आणि कट करताना सुद्धा कात्री त्याच्यावरून चालवू नका, कात्री सुद्धा खराब होते. बघा माझ्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत. मी पुन्हा दोन्ही एकत्र ठेवल्या. दोन्हीची सरळ बाजू आत आहे आणि इथं गोलाई कटिंग करायची. त्याचबरोबर याची लेवलसुद्धा एकसारखी करून घ्यायची आहे. ती बऱ्याचदा कमी जास्त होते, तर लेवल पण कमी जास्त झालेली काढायची. फ्रंट गोलाई कट करायची. जिथे गोलाई कट केली तिथे मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे समजतं आपल्याला की ही पुढच्या बाजूकडची बाजू आहे. आणि सेंटर लाईन पण मार्किंग करायची, म्हणजे परत बाही डायरेक्ट आपल्याला जोडतानाच घ्यावी लागते, परत चेक करावी लागत नाही. इथे गोलाई मला थोडीशी कमी वाटते, म्हणून मी जराशी आणखी याला व्यवस्थित करून घेत आहे. ठीक आहे, बघा अशी सगळी पूर्ण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बाही बनवायची आहे. दोन्ही बाही माझ्या तयार झालेल्या आहेत. यानंतर आपल्याला करायचं आहे याचा फ्रंट तयार. आता याचा अस्तर मी जोडून घेते. बघा असे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवायचे, सगळीकडे शिलाई द्यायची, एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. ठीक आहे, सेम असंच आपल्याला कटोरीचं सुद्धा करायचं आहे. बघा माझे दोन्ही पार्ट तयार झालेत. मी एक्स्ट्रा कपडा त्याचा कट केला. कटोरीचा सुद्धा पार्ट आपल्याला असं समोरासमोर ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, सगळीकडे शिलाई देऊन एक्स्ट्रा कपडा त्याचा कट करायचा आहे. कटोरीचा भाग पण तयार झाला. आता आपण कटोरी जोडून घेऊयात ह्याला. तर कटोरी जोडताना नेहमी काय करायचं, एक्स्ट्रा उंचीमध्ये आपण पार्ट वाढवून घेतल्यामुळे आर्महोलच्या बाजूकडून जोडायला सुरुवात केली तरी चालेल. ठीक आहे, तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अजिबात न ओढता त्याच्या आकाराप्रमाणे शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई डबल द्यायची आहे. अशा प्रकारे सेम याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडची पण आपल्याला कटोरी जोडायची आहे. याच्यामध्ये बरंच करेक्शन करावं लागतं. मी तुम्हाला ते पुढे पुढे दाखवते. कन्फ्यूज होऊ नका अजिबात, अवघड काहीच नाही आहे. एक दोन ब्लाऊज ट्राय केले तर नक्कीच तुम्हाला जमेल. ठीक आहे, या बाजूकडची पण मी अशी कटोरी जोडून घेतलेली आहे. अजिबात ओढायचं नाही. ऑलरेडी आपण फ्रंटमध्ये 1 इंच उंची एक्स्ट्रा ठेवलेली आहे, ती करेक्शन करण्यासाठीच ठेवली आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूला झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण एक्स्ट्रा अस्तर कट केलेलं आहे फ्रंट पार्टसाठी, पॅडेड आहे म्हणून, तर त्याची कटोरी जोडायची आहे. आता तुमचा विदाऊट पॅडेडचा ब्लाऊज असेल तर याची काहीच गरज नाही आहे, पण पॅड लावणार असाल तर मात्र ही एक्स्ट्रा प्रोसेस त्याच्यामध्ये येते. बाकी पॅडेड ब्लाऊज जास्त काही अवघड नसतो. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. या बाजूकडे पण आपल्याला तसंच करायचं आहे. अजिबात ओढायचं नाही. अस्तर तर खूप जास्त लांबत असतं, थोडं जरी ओढलं तरी अर्धा इंचाचा फरक पडतो, त्यामुळे ओढू नका. हलक्या हाताने त्याच्या शेपप्रमाणे त्याला फिरवत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करा. आता हे अस्तर आपल्याला जोडायचं आहे आपल्या या मेन पार्टवरती. तर हे दोन्ही असं ठेवा, मार्जिन बरोबर त्या अस्तरच्या बाजूकडे आलं पाहिजे आणि फक्त गळ्याच्या बाजूकडे इथं मी याची शिलाई देऊन घेत आहे. अजून याची फ्रंट गोलाईसुद्धा कट केलेली नाही. सगळ्या स्टेप बघा, अजिबात स्किप करू नका, नाहीतर काहीतरी तुम्ही मिस कराल. या बाजूला पण मी गळ्यावरती फक्त अस्तर जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघा इथं जेवढं एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते एका रेषेमध्ये कट करायचे.
याचं पण आणि याचं पण. बाकीचं करेक्शन आणखी पुढे आहेच, पण आत्ता हा पार्ट जो एक्स्ट्रा आहे आपला तो एका रेषेमध्ये असा कट करायचा आहे, म्हणजे हे समांतर होईल. यानंतर आपल्याला याच्यामध्ये पायपिंग बसवून घ्यायची आहे गळ्याची. तर याची मी दोरी पायपिंग तयार करून ठेवलेली आहे, फक्त इथं वरून बसवत आहे बघा. तर अगदी किनारीने शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर त्याला आतल्या बाजूकडे पलटी करायचे, म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये ही पायपिंग बनते. मी लगेच त्याला लागोलाग दुसरा पण पार्ट घेतलेला आहे आणि पूर्ण लावून घेते. दोरी पायपिंगमुळे ब्लाऊज एकदम सुंदर दिसतात, प्रोफेशनल वाटतात. तर तुम्ही चालू करू शकता दोरी पायपिंग ॲड करण्यासाठी. बनवायला सोपी आहे, फक्त थोडी प्रॅक्टिस लागते. अशा प्रकारे दोरी पायपिंग आतल्या बाजूकडे पलटी करून वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपलं दोरी पायपिंग असं मस्त फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे. साईडने 1 इंचाचं अंतर ठेवून शिलाई द्यायची, ही पण फिनिशिंगसाठीच असते, एकसारखी द्यायची. यानंतर आता आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये पॅड जॉईंट, जे कप्स आहेत ते जॉईंट करायचे. तर खालून 2.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आता हे जे पॅड आहे त्याला असं फोल्ड करून मार्किंग करायचं, पुन्हा एकदा फोल्ड करायचं आणि आणखी एकदा मार्किंग करायचं, म्हणजे अधिक मार्किंग करायचं आहे याच्यावरती समांतर पूर्ण. यामुळे काय होतं, सेंटर निघतो त्याचा. आता आपल्याला याला असं आतमध्ये फोल्ड करून याच्यावरती ठेवायचं आहे, जे 2.5चं मार्किंग केलेलं आहे तिथे, आणि तिथून वरती सेंटरपर्यंत फक्त जोडायचं आहे त्या प्रिन्सेस कटच्या शेपवरती. ठीक आहे, शिलाई लॉक करायची. यानंतर बघा सेम याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडे पण आपल्याला कप्स बसवायचे आहेत, आणि ज्या बाजूकडे आपण कप्स बसवले आहेत त्याला आता जे अस्तर आपण लावलेलं होतं आतून, त्याला सगळीकडे शिलाई करायची आहे आणि हे पूर्णपणे असं पॅक बंद करून घ्यायचं आहे. तर बघा एक साईड आपली पूर्ण झाली आहे. सेम अशीच दुसरी पण दाखवते. खालून 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून वरती हे जे कप्स आहेत ते असे बरोबर त्या प्रिन्सेसच्या शेपवरती ठेवलेलं आहे आणि त्या कप्सच्या सेंटरपर्यंत इथं मी शिलाई केली आणि लॉक करून घेतली. आणि अशा प्रकारे आपला हा पण कप्स जो आहे तो बसवून झालेला आहे. आता याला पण सेम असंच सगळीकडे अस्तरला शिलाई देऊन अस्तर याचं जे आहे ते पॅक बंद करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे पॅडेड ब्लाऊज बनवण्याची. तुम्ही एक्स्ट्रा चार्ज करू शकता या ब्लाऊजला. 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये जसं तुमचं एरिया असेल ना त्याप्रकारे तुम्ही याचे रेट वाढवून घेऊ शकता. फिनिशिंग मात्र तुमचं छान आलं पाहिजे. आता बघा आपल्याला फ्रंट साईडची गोलाई कट करायची आहे मुंड्याची. त्याच्यासाठी हे दोन्ही पार्ट असे मी मिळवून ठेवले आणि फक्त 1/2 इंचाची गोलाई कटिंग करायची आहे. तुम्ही अगोदर मार्किंग करा आणि त्याच्यावरती कटिंग करा, डायरेक्ट करू नका, जेणेकरून आकार जास्त कटिंग होऊ शकतो. आता आपल्याला याला कमरपट्टी लावायची आहे, हुकाई पट्टी लावायची आहे, पण त्याच्या अगोदर इथं मी लावत आहे हुक पट्टी. तर बघा सरळ बाजूकडून मी पट्टी बसवत आहे. 1/2 इंचाचं फक्त मार्जिन घ्यायचं आहे पट्टी बसवण्यासाठी. त्यानंतर वरून गळ्याला पट्टी फोल्ड करायचीच आहे, बाहेरच्या बाजूकडे करून एक दाब शिलाई द्यायची. त्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून 1/2 इंचाची अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. सेम असंच इकडे आईपट्टी लावायची. आता आईपट्टी जी आहे ती उलट्या बाजूकडून लावायची, सरळ बाजूकडे फोल्ड करायची असते. ही पट्टीसुद्धा मी अशी फोल्ड घेतली आहे. वरून आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथं करायची आहे शिलाई आणि यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून आपल्याला याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची आहे आणि पुन्हा पट्टी फोल्ड करायची आहे. प्रॉपर फिनिशिंगमध्ये दोन्ही पट्ट्या आपल्याला लावल्या पाहिजेत. ब्लाऊज एकदम छान दिसतो. आईपट्टी थोडीशी मोठी ठेवा, साधारण 1.25 इंचाची तयार व्हावी. 1 इंच 1.25 इंच, त्याच्यापेक्षा लहान नको. ठीक आहे, तर अशा प्रकारे याला पण एक सेंटरला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दोन्ही पट्ट्या आपल्या बसवून झाल्या. आता आपल्याला उंची याची लेवल करून घ्यायची आहे. खालच्या बाजूकडे बघा जे काही कमी जास्त वाटतंय ते करेक्शन करून टाकायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती ठेवायचं आहे बॅक पार्ट. याचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे बघा मी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. सेम दुसऱ्या बाजूकडे पण असंच. गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवा. शोल्डरच्या बाजूकडे म्हणजे बाहीच्या बाजूकडे जे काय पार्ट आपला कमी जास्त होतो ना तो आपण कट करून काढत असतो. तर ते फिनिशिंगमध्ये होऊन जातं, पण आता जोडताना बरोबर त्या बाजूकडे सेम पार्ट हवेत. आता आपल्याला करेक्शन करायचं आहे फ्रंट पार्टच्या उंचीचं. त्याच्यासाठी आपल्याला इथं अगोदर मी शोल्डर व्यवस्थित कटिंग करून घेतले, दोन्ही सेम केले आणि चेक करते हे दोन्ही समांतर आहेत का, कमी जास्त नको. आता मुंड्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवायचा आहे असा आणि खाली आपल्याला मार्किंग करायचं आहे जेवढं जास्त आहे त्याला. ठीक आहे, आणि हे दोन्ही असे एकत्र घ्यायचे आहेत, एकावर एक ठेवा आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना त्यामध्ये 1/2 इंच सोडून आपल्याला खालचा भाग कटिंग करायचा आहे. तर 1/2 इंच कशासाठी, तर आपण जी पट्टी लावणार आहे कमरपट्टी त्याला मार्जिन लागेल, तर ते 1/2 इंच मी ठेवलं आणि बाकीचं क्रॉसमध्ये कटिंग केलं. आता फ्रंटची जी कमर आहे ना ती आपली एका रेषेमध्ये झालेली आहे आणि उंचीमध्ये सुद्धा प्रॉपर झालेली आहे. आता यानंतर आपल्याला याला सुद्धा कमरपट्टी बसवायची आहे. तर त्याच्यासाठी मी पट्टी कट करून घेते अस्तरची.
तर बघा हे सगळं करेक्शन केल्याशिवाय कमरपट्टी बसवू नका, डबल चेक करा. बघा मी हुकपट्टी आईपट्टी पुन्हा एकदा चेक करते, जेणेकरून चुकून ती उंचीला कमी जास्त नको व्हायला, परत आपल्याला चान्स नाही आहे त्याला ॲडजस्ट करण्यासाठी. म्हणून ते आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मगच अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कमरपट्टी बसवून घ्यायची आहे. हा ब्लाऊज कंप्लीट झाला की गळ्याला, कमरेला सगळीकडे हात शिलाई द्या, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग दिसेल. बरेच जण काय करतात दोन्ही बाजूकडे शिलाई देतात आणि त्यामुळे ब्लाऊज खूप खराब दिसतात. असं न करता हात शिलाईची सवय ठेवा. ठीक आहे, इकडे पण मी याला पट्टी बसवून घेत आहे. तर बघा तुम्हाला डिटेलमध्ये शिकण्यासाठी माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करा, जो तुम्ही तुमच्या वेळेत करू शकता. आणि हा जो नंबर आहे माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता हवं तर मला कॉन्टॅक्ट करून, जेणेकरून मी स्टेटसला अपडेट करत असते नवीन बॅच वगैरे, तर त्या पण तुम्हाला समजतील. आणि आहे असा तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास, ड्रेस क्लास या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊन अगदी घर बसल्या तुमच्या वेळेमध्ये क्लास करून परफेक्ट टेलर बनू शकता. खूप छान पद्धतीने मी शिकवलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही जॉईन करून परफेक्ट टेलर बनू शकाल. ज्या काही तुमच्या प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, त्या सगळ्या सॉल्व्ह होतील या क्लासमधून. बघा मी करेक्शन करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मुंड्याच्या बाजूकडे जे काही कमी जास्त अंतर मला दिसलं ते मी कट करून लेवल केलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी बसवत आहे याची बाही. तर बाही बसवण्यासाठी मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंचाचं. मी सेंटर काढून घेतलेलं आहे बाहीचा आणि बरोबर सेंटरपासूनच बाही बसवते. जी काही आपली बाही जास्त होत असते अर्धा इंच, पाव इंच, ते आपण कटिंग करून काढत असतो. ठीक आहे, पण अजिबात ओढायचं नाही, जास्त झालं म्हणून, कमी पडलं म्हणून. व्यवस्थित बसवायचे आहे, जेवढी त्याला बसते त्याच प्रमाणात. विनाकारण त्याला ओढायचं नाही. ओढलं तर मग आपला एक पार्ट कुठं तर टाईट होत असतो, एक लूज होत असतो, तिथे ब्लाऊज बिघडतो. तर असं न करता जेवढी बसते तेवढी सगळी बसवा. शक्यतो बाही आपली कधीच कमी पडणार नाही व्यवस्थित बसवली तर. जसा त्याचा आकार असतो त्याच्या आकाराप्रमाणे पार्ट फिरवायला लागतो. ठीक आहे, तर इकडे पण मी अशी बाही बसवून घेते. दोन्ही बाजूकडची बाही बसवून झाली की लगेच ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. पाठीमागे नॉट लावायचे आहेत. आता नॉट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता, रेडीमेड लावा, कपड्याचे बनवून लावा. मी आता याला रेडीमेडच लावणार आहे. बघा दोन्ही बाजूकडे मी छान अशी डबल शिलाई करून घेतलेली आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही बाही बसवल्या. आता आपल्याला करायचं आहे या ब्लाऊजचं फिटिंग. फिटिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर बाहीचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून काढायचे. कमरेला सेंटर मार्किंग करायचं आहे. सरळ बाजूकडून ब्लाऊज असा ठेवायचा आहे. बरोबर सेंटरपर्यंत फ्रंट पार्ट पकडून आपल्याला ब्लाऊज जो आहे तो असा जोडायचा आहे. बघा एवढा एक्स्ट्रा आपला फ्रंट झालेला आहे तो क्रॉसमध्ये कट करायचा आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. सेंटरपासूनच आपल्याला ब्लाऊज मॅच करून एक्स्ट्राचा कपडा कट करून मगच शिलाई द्यायची आहे. ठीक आहे, आता इकडे पण असंच करायचे. इथे पण बघा मी शिलाई देऊन घेत आहे अशा प्रकारे. बघा एक्स्ट्राचा सगळा कट करायचा आहे आणि त्यानंतर आता ब्लाऊज करायचा आहे आपल्याला उलटा केल्यानंतर दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे साईडने आणि मग आपल्याला त्याची मापं टाकून घ्यायची आहेत. बघा आतून बाहेरून किती प्रॉपर फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजचं. आणि अशाच प्रकारे तुम्हाला छान शिकायचं असेल सगळ्या प्रकारचे ब्लाऊजमध्ये फिनिशिंग, प्रॉपर फिटिंग, तर नक्कीच माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून तुम्ही छान असे ब्लाऊज तयार करू शकता. कमरेचा चौथा भाग आहे आपला 6.5 इंच, छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच, पण 1 इंच लूजिंग ठेवून फिटिंग करायचं आहे, तर मी 8.5 वरती मार्किंग केलं. आणि दंडघेर आहे आपला 5.5 इंच. तर ही तिन्ही मापं घ्यायची आणि फिटिंगची रेषा मारून घ्यायची आहे. आणि तुम्हाला दिसत असेल अगदी एका रेषेमध्ये म्हणजे सरळ एकदम त्याची लाईन आलेली आहे, जे की बऱ्याच जणांची येत नाही. आणि ते काय येत नाही, काय प्रॉब्लेम असतो, हे सगळं तुम्हाला डिटेल क्लासमध्ये शिकायला मिळेल. बऱ्याचदा क्रॉस फिटिंग होते, मुंड्यामध्ये ब्लाऊज बसत नाही, शोल्डर उतरतात, खूप प्रॉब्लेम असतात. सगळे तुमचे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लासमध्ये क्लिअर होतील. तर बघा इथे पण लूजिंग ठेवूनच फिटिंग करायचं आहे. तुम्ही म्हणाल 1 इंच लूजिंग म्हणजे ब्लाऊज खूप लूज होईल. ब्लाऊज अजिबात लूज होत नाही. फक्त झाला लूज तर 1.5 इंचाची एक शिलाई द्यावी लागते, ती पण गरज पडली तर, नाहीतर तीही द्यावी लागत नाही. ठीक आहे, तर याच प्रकारे तुम्ही ब्लाऊज बनवा. तुम्ही जर डायरेक्ट चौथ्या भागाने फिटिंग केलं, कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज बसणार नाही, हे 100%. ठीक आहे, दोन्ही बाजूकडे बघा छान अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता मी ब्लाऊज तुम्हाला सरळ करून दाखवते. याला मी पाठीमागे रेडीमेड नॉट लावून घेते. ते तुम्ही पण लावू शकता, सोपे असतात नॉट लावणं. तर पूर्ण कटिंग शिलाई मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा किती छान ब्लाऊज झालेला आहे.
तुम्ही तयार केलेले ब्लाऊजसुद्धा नक्कीच असेच तयार होतील. त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी पाहिजे, सगळ्या टेक्निक्स माहिती असल्या पाहिजेत. तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही सुद्धा असेच ब्लाऊज छान बनवू शकाल. धन्यवाद.